हे गाईज, आज आपण शिकणार आहोत चकल्या. त्या पण मिक्स डाळीच्या. चकल्या बनवण्याकरता मी कंट्रोलचे 3 पाव तांदूळ घेतले आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवून आता हलकेसे भाजून घेत आहे. 5 मिनिटं भाजल्यानंतर हे तांदूळ वेगळे काढून घ्यायचे आहे. आता अर्धा पाव साबुदाणा, तो पण हलका थोडासा भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता अर्धा पाव पोहे मी भाजून घेत आहे. पोहे हे जाड किंवा पातळ तुम्ही वापरू शकता. हे पण 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. आता अर्धा पाव उडदाची डाळ, ही सुद्धा 2-3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आपल्याला खूप जास्त भाजायची नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला गरम करायची आहे. त्यानंतर अर्धा पाव चण्याची डाळ पण 2-3 मिनिटं भाजून घेणार आहे. आता गॅस बंद करून त्यामध्ये 2 चम्मच धने, 2 चम्मच ओवा, 2 चम्मच जिरं त्या कढईमध्ये टाकायचे आहे व हलके परतून घ्यायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण साहित्य मंद आचेवर भाजल्यानंतर आपल्याला ते चक्कीवर दळून आणायचे आहे. आपले संपूर्ण साहित्य भाजून झाले आहे. तांदूळ, चण्याची डाळ, साबुदाणा, पोहे, उडदाची डाळ व कढई बंद केल्यानंतर टाकलेले ओवा, जिरं आणि धने. आता दळून आणलेल्या पिठामध्ये आपल्याला 2 वाट्या मोहन, तीळ, ओवा, तिखट, हळद, मीठ, संपूर्ण साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला पोळ्याच्या पिठासारखे मळून घ्यायचे आहे व 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. हे पीठ थोडं सॉफ्ट असायला हवं. 10-15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे व चकल्या पिळायच्या आहे. आता हे चकल्या पिळताना अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. आपल्याला ज्या आकाराच्या चकल्या बनवायच्या आहेत त्या आकाराचे मी न्यूजपेपरचे कापून घेतले आहेत. आता या न्यूजपेपरच्या तुकड्यांवर मी चकल्या बनवत आहे. अशा प्रकारे या चकल्या एकसारख्या बनत असतात. हे बघू शकता, अशा प्रकारे आपण न्यूजपेपरच्या कापावर अगदी व्यवस्थित चकल्या बनवू शकतो. अशा प्रकारे संपूर्ण पिठाच्या चकल्या तळून आपण एकीकडे ठेवून देऊ. त्यानंतर आपल्याला तळायला सोपं. आता कढईमध्ये तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे व हे पिळलेल्या चकल्या आपल्याला थोड्या करून तळून घ्यायच्या आहे. तळताना या चकल्या आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायच्या आहे. संपूर्ण चकल्या मी एक करून सगळ्या न्यूजपेपरच्या कापावर पिळून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून तेल चांगले गरम झाले की यामध्ये या चकल्या जेवढ्या तेलात येतील तेवढ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत. तळताना ह्या चकल्या गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे तळताना ह्या चकल्या आरतून परतून घ्यायच्या आहे. गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्या चकल्या तयार झाल्या. चकल्या तळताना आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. अशा करून 5-5, 6-6 चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या चकल्या 1 महिन्यापर्यंत टिकत असतात. जर तुम्हाला या चकल्यामध्ये दही टाकायचे असेल तर तुम्ही 2 चम्मच दही, अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकू शकता. पण त्या चकल्या जास्त दिवस टिकत नसतात. जर त्या टिकवायच्या असेल तर ह्या चकल्या अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण चकल्या बनवू शकतो. मुलांना खायला पण ह्या रुचकर वाटत असतात. मिक्स डाळीच्या असल्यामुळे खायला पोषक पण आहेत आणि टिकतात पण भरपूर दिवस. तर तुम्ही नक्कीच करून बघा. न्यूजपेपरच्या कापावर बनवल्यामुळे ह्या चकल्या एकसारख्या बनत असतात. त्यामुळे दिसायला पण सुंदर दिसतात.